एक नातू आपल्या आजीला सिनेमाला घेऊन गेला आणि सिनेमामध्ये एक सगळ्यांनी हसावा असा प्रसंग निर्माण झाला. सगळे हसले तर आजीबाई पण हसल्या, सगळे हसले तर आपण हसलंच पाहिजे. पण मग थोड्या वेळाने सिनेमा पुढे गेला आणि आजीबाईने नातवाला विचारलं की का हसले. आता सिनेमा पुढे गेलेला असल्यामुळे त्याने हळू आवाजात सांगितलं का हसले. तिला काही कळलं नाही. नातवाने सांगितलंय म्हटलं हसलंच पाहिजे म्हणून त्या हसल्या. आणि मग एक सिरियस प्रसंग सुरू झाला, सिरियस सीन. तेव्हा आजीबाई खो हसायला. नातू म्हणतो सिरियस प्रसंग हसू नको. तर म्हणाले मगाशी लोक का हसले ते आत्ता कळलं. त्यामुळे मी प्रयत्न माझ्या बाबतीत असं करतोच की समोरच्यानं खोटं असावं लागू नये. परंतु निवेदिता सारख्याने असं सांगेन की आपल्याला जे कळतं गोसावी सरांचं ते सगळ्यांनाच कळलेलं असं असं नाही. त्यामुळे सगळ्या शब्दात सांग. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन इन्स्टिट्यूट, प्रोग्रेसिव्ह पेक्षा आम्हाला मॉडर्न ऐकण्याची जास्त सवय आहे. पण प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूट या दोघांनी मिळून सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्या समस्या या विषयावर एकत्र यावंसं ठरलं. सगळेजण मला चेहरा फार वाचता येतो असं आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तर सगळेजण असे एकबोटानं रागावले. सुट्टी आहे, संध्याकाळी बायकोला घेऊन बाहेर जायचं होतं. तर एकबोट्याने निरोप दिला की काय करता यायलाच पाहिजे. म्हणून मी एकबोट्याने असं म्हटलं की बदला मार्ग काढू. संध्याकाळचा वेळ त्यांना जो मार्केटिंगला जायचा आहे त्याच्या आधी कार्यक्रम संपू. म्हणजे मग ते तुम्हाला मला दोघांनी थँक्स देतील किंवा सुट्टीच्या दिवशी कार्यक्रम लवकर संपवू. आणि त्यामुळे ज्या समस्या मांडल्या गेल्या त्यातल्या समस्या वाईज न जाता मी एवढंच म्हणेन की संस्थेचे अध्यक्ष झोळ सरांनी जे मुद्दे मांडले तर लगेचच मी त्यांना असं म्हटलं की कल करे सो आज करे सो अब. उद्याच तुम्ही मुंबईला या आणि आपण या विषयावर बसू. सुदैवाने कॅबिनेट आहे. कॅबिनेट डेला सगळे मिनिस्टर असतात. म्हणजे तुमचा समजा तो एक मुद्दा शालेय शिक्षणाशी जोडलेला RTE तोही लगेच बघता येईल. त्यामुळे कॅबिनेट डेला सगळे मिनिस्टर असतात. आणि कॅबिनेट डेला साधारणतः स्टेट लेवलचे जे ऑफिसर्स असतात म्हणजे आमचे देवळांकर की जे राज्याचे हायर एज्युकेशनचे डायरेक्टर, आमचे मोहितकर जे राज्याचे टेक्निकल एज्युकेशनचे डायरेक्टर, आमचे नाईक जे MSBT म्हणजे पॉलिटेक्निकचे चेअरमन आहेत. तर साधारणतः मुंबईमध्ये अवेलेबल राहावं लागतं. तरी मी फोन करतो आणि विषयाशी संबंधित सगळेजण उद्या असतील असं बघतो. आणि त्यामुळे यातल्या काही गोष्टी मला बसल्या बसल्याच लक्षात आल्या की हे आपल्याला करेक्ट करता येतील. पण सरकारमध्ये मिटिंगचे मिनिट्सवर मिनिस्टरचं सिग्नेचर असा एक मोठा प्रवास असतो. तर उद्या एका दिवसामध्ये आपण मिनिट्स माझ्या सह्या असं पूर्ण करू आणि इथल्या बऱ्याच गोष्टी मार्गी लावू. या ठिकाणी या उपस्थित आहेत डॉक्टर गजानन एकबोटे. दरवेळेला भेटल्यानंतर मी त्यांना निवृत्ती घ्यावी अशी सूचना देतो. त्यामुळे त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की मला काही जण सांगतायत की काय की यांना निवृत्त करा. तर असं काही नाही आहे. तुमच्या तब्येतीमुळे मी सांगत असतो की खूप आपण केलं आहे आणि थोडं कमी परिश्रम घेता करण्यात फेजेस असतात माणसाच्या आयुष्यामध्ये, ज्याच्यात एका स्टेजला बसल्या बसल्या खूप गोष्टी करता येईल. तसे खूप आयुष्यात केलेले आणि बसल्या बसल्या मार्गदर्शनातून एक 100 फोन त्यांनी चालवले की एक निवडणूक इकडची तिकडे करून टाकतात. त्यामुळे याचा अनुभव मी घेतलेला आहे पदवीधरच्या निवडणुकीमध्ये. तर त्यामुळे असे एका लोकांना आपल्या शब्दातून दिशा देण्याच्या एका स्टेजला आले डॉक्टर गजानन एकबोटे. व्यासपीठावर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू गोसावी सर की जे आधी मला असं वाटत होतं की हे खूप बुद्धिमान असल्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कच्चे असतील आणि मग आंदोलनं, प्रश्न, चर्चा याला ते घाबरतील. मला लक्षात आलं की नाही, माणूस पोचलेला आहे. रोज कुठलं तरी आंदोलन ते फेस करतात. आताही ते एका डेलिगेशनला सांगून आलेत मी आलो बसा म्हणून. तसे एका अर्थाने अभ्यासक्रम म्हणून विद्वान असणार आहे की ज्यामुळेच पुणे विद्यापीठ खूप जगभर ते नेत आहेत.
पण ॲडमिनिस्ट्रेशनमध्येही पक्के असणार आहे. त्यामुळे त्यांना माझं म्हणणं आहे की लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रार कायमस्वरूपी अपॉइंट करा, म्हणजे मला ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याकडे शिफ्ट करता येईल. इथे जे इच्छुक आहेत त्यांना बरं वाटलं की कधी एकदा जाहिरात निघते आणि आपण अप्लाय करतो. असे गोसावी सर, आत्ता ज्यांचा उल्लेख केला आपल्या असोसिएशन ऑफ सेल्फ फायनान्स इन्स्टिट्यूटचे फाउंडर प्रेसिडेंट झोळ, एक उल्लेख करायला लागेल कुठेतरी सभागृहात आहे. प्रोग्रेसिव्हचे जे अनेक खांब आहेत त्याच्यामध्ये एकबोटे हा पक्का खांब आहे, पण इकडे ज्योत्स्ना एकबोटे आहेत, इकडे निवेदिता एकबोटे आहेत, तसे एक नंदकुमार एकबोटे म्हणून आहेत, त्यांचे जुने मित्रही आहेत. म्हणून बहिणींना बसल्या बसल्या विचारलं की यांचं संस्थेमधलं पार्टिसिपेशन, ते म्हणाले बऱ्यापैकी ते इन्व्हॉल्व आहेत, ते सदस्य आहेत असे नंदकुमार एकबोटे. व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि सुट्टी असतानाही बळे बळे आलेले सर्व बंधू आणि भगिनी ह्या किती जोरात हसले, मनापासून हसले. ते मिसेस जोळ मी इथूनच जायचं आहे मला. जोळाला ते म्हणाल्या की घोळ नको, मी इथेच येते, इथून लक्ष्मी रोडला जातो. महाराष्ट्राच्या शिक्षणाचा व्याप आपण हळूहळू वाढवत चाललो आहे. व्याप जेव्हा वाढणे पाण्याचा विषय नाही, काहीतरी डॉक्टरांकडून आता जाताना औषध गेले 2 महिने मला फार पटकन हे होत नाही. महाराष्ट्राच्या शिक्षणाचा व्याप जसं आपण वाढवत चाललो तसं स्वाभाविकपणे त्यातल्या काही समस्याही समोर येतात, त्या समस्यांवर आपण मात करत चाललेलो आहोत. जसं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी अन्य राज्यामध्ये जाऊ नये म्हणून महाराष्ट्रामधलं इंजिनिअरिंग कॉलेज, इंजिनिअरिंग एज्युकेशन, त्याचा एका अर्थाने पहिला टप्पा पॉलिटेक्निक एज्युकेशन, इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर MBA पूर्ण करण्याच्या ऐवजी BBA, असा जो प्रोफेशनल कोर्सेसचा व्याप आहे तो वाढवला तर आपले विद्यार्थी बाहेर जाणार नाही, आपला पैसाही जाणार नाही, मुलं बाहेर जाणं हे फार सायंटिफिक आहे असं माझं मत नाही. विदेशात जाणार आणि जावं त्याच्याशिवाय पुढचं शिक्षण मिळणार नाही खरं असलं तरी आयुष्याचा बराच काळ आई वडिलांपासून वेगळं राहायचं, घरापासून वेगळं राहायचं, मित्रांपासून वेगळं राहायचं आणि शिकायचं. यात शिकणं आहे पण सायंटिफिक आहे की नाही याच्यावर दुमत होऊ शकतं. आणि त्यामुळे एका बाजूने आपला महाराष्ट्रातला पैसा बाहेर जाऊ नये, आपल्या मुलांना ऑल द वे कुठेतरी जयपूर आणि खाली हैदराबादात जाऊ नये म्हणून जेवढे कोर्सेस आपल्या महाराष्ट्रात वाढवता येतील तेवढे आपण वाढवत चाललेलो. आता ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला समस्याही वाढतात, पण समस्या वाढल्यानंतर घाबरून जाण्याचं कारण नसतं, बसून ते सोडवता पण येतात. आणि त्यामुळे एका स्टेजला महाराष्ट्र सरकारला आपल्या तिजोरीतून पैसे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट MBA, गव्हर्नमेंट आर्किटेक्चर याला एवढे पैसे नाही आहेत. म्हणून आपण काही शिक्षण संस्थांना असं अपील केलं की तुम्ही चालवा, तुम्हाला परवानगी आम्ही देतो, तुम्हाला फी घेण्याची FRA, ज्याच्या बाबतीत ऑब्जेक्शन त्यांनी नोंदवलं, एक FRA अपॉइंट करतो, ती तुमचा खर्च भागिले विद्यार्थी अशी तुम्हाला फी देईल. त्यावर त्यांचं ऑब्जेक्शन आहे की आमचे अनेक खर्च मान्यच करत नाही. त्यांचं म्हणणं आहे की हे जास्त खर्च देतात. आता असं ठरलेलं आहे की मी एकदा FRAच्या ऑफिसमध्ये जायचं, दिवसभर राहायचं आणि एकदा हे कसं कॅल्क्युलेट करतात हे बघायचं असं ठरलंय. इथे 8-10 दिवसात ते मी करतो. आणि त्यामुळे असा पॅटर्न आला की आमच्याकडे सरकार म्हणून पैसे खर्च करायला एवढे नाही आहेत, काही प्रमाणात तुम्हाला अधूनमधून आम्ही देऊ, इन्स्ट्रुमेंटला मदत करू. आता एक चाललंय की पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला आपण जवळजवळ प्रत्येकी 3-3 कोटी रुपये देऊन अद्ययावत इन्स्ट्रुमेंट्स आणायला लावले. आता एकदा 40 पॉलिटेक्निक 40 इंजिनिअरिंग पूर्ण झाली की मग चांगली प्रायव्हेट पॉलिटेक्निक, चांगली इंजिनिअरिंग अशी 80 घेता येतील का. तर अचानक आनंदाची गोष्ट म्हणजे केंद्राने त्याला 350 कोटी रुपये डिक्लेअर केले. मग आता अशी अधूनमधून इन्स्ट्रुमेंट घ्यायला, कधी इमारत बांधायला मदत करू, रोजचा गाडा तुमचा तुम्ही चालवा, त्यासाठी तुम्हाला खर्च भागिले विद्यार्थी आम्ही फी ठरवून देतो असा पॅटर्न ठरवताना मग त्याच्यामध्ये बरेच प्रश्न उपप्रश्न निर्माण होतात. त्याच्यातले बरेच प्रश्न हे त्याच संबंधित आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण जवळजवळ 80% विद्यार्थ्यांची फी रिएम्बर्समेंट देतो, 50% देतो, 100%, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब 100% देतो, OBC 50% देतो, OBCतल्या मुली 100% देतो, EWS म्हणजे 8 लाखाच्या खाली
मुली 100% देतो, मुलं 50% देतो, अल्पसंख्याक 50% देतो. असं 80% विद्यार्थ्यांची, कोणाची 50%, कोणाची 100%, म्हणजे सरासरी 60-65% फी आपण तुमच्याकडच्या मुलांची त्यांनी भरण्याची म्हणजे आम्ही भरतो. जे इतर विद्यार्थी त्यांची तुम्ही घेता. म्हणजे आम्ही खर्च भागिले विद्यार्थी नावाची फी दिली, ती तुम्हाला 100% मिळते. आम्ही तरी देतो, विद्यार्थी देतात. मग त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, तर प्राध्यापकांचे पगार भागवायचे, नॉन टीचिंगचे पगार भागवायचे, काही इमारती बांधायच्या. आणि त्यामुळे अडचण असल्याचं कारण नाही. मागे ह्याच व्यासपीठावरून एक मी खूप डायनॅमिक प्रस्ताव मांडला. महाराष्ट्रामध्ये प्राध्यापकांमध्ये आनंद, संस्थाचालकांमध्ये भीती निर्माण झाली, हलकल्लोळ माजला. आणि त्यामुळे त्याचा उच्चार पण आता मी करत नाही. परंतु ह्या सगळ्या स्कॉलरशिप दिल्यानंतर आपल्याला खरं म्हणजे फार संस्था चालवणं अवघड असं मला वाटत नाही. पण ह्या मुद्द्यावर मला अजून 1-2 मिनिटं घालवायचं वेळ, कारण सगळं अडकलंय की तिथे अडकलंय की आम्ही संस्था कशी चालवायची, प्राध्यापक समाधान कसं करायचं. तर मला असं वाटतं की कुठेतरी एक वेळ अशी आलेली आहे की संस्था चालवणं ही आपली पण जबाबदारी आहे. आणि ती आपली जबाबदारी आपण बिलकुलच पार पाडत नाही. मस्त AC केबिनमध्ये आपण बसतो आहोत आणि मग कॉम्प्युटरवर पाहतो आहोत की यावेळची EWS आली का, मग मागासवर्गीय आली का, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, असं सगळं झालं की फक्त आपण चेकवर सह्या करतो प्राध्यापकांचे पगार वगैरे. एक जी परंपरा संस्था चालवण्याची या महाराष्ट्रामध्ये झाली, तिची थोडी तरी आवश्यकता आहे असं मला वाटतं. ज्याला आपण म्हणतो CSR, पूर्वी त्याला म्हणायचो देणगी, पूर्वी त्याला म्हणायचो वर्गणी. हा CSR अफाट मिळालेला, अफाट. मी नाव कोट करत नाही, परंतु महाराष्ट्रामधल्या टॉपच्या एकेका विद्यार्थ्याला 2-2 लाख फी असणाऱ्या विद्यार्थ्यांची शासनाने फी भरल्यानंतर उरलेली फी कुठली तरी कंपनी भरते CSRच्या माध्यमातून. कारण CSRला त्याची परवानगी मिळाली. तेव्हा त्या कॉलेजने यादी द्यायची, आमच्याकडच्या ह्या 33 विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप मिळाली, 50% त्यांना भरणं शक्य नाही, तर CSR भरते. आणि म्हणून तुम्हाला मग ती जी तुमची तक्रार आहे की अर्धी तुम्ही भरता हो, पण ते अर्धी पोरं भरतच नाहीत, मग मला त्यांचं हॉल तिकीट अडकवावं लागतं. मोठ्या प्रमाणात CSRची ताकद तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काही प्रयत्नच करत नाही ना. CSR साठीचं एक सर्टिफिकेट मिळावं लागतं. कुणी उठून CSR देत नाही ना. त्यासाठी काही इन्कम टॅक्सच्या रचना आहेत. इथे बसलेला 1% ही प्रायव्हेट कॉलेजेसले CSR मिळवण्यासाठीची प्रोसिजर पूर्ण केली नाही आहे. मी छाती ठोकपणे सांगतो, मी फील्डमध्ये काम. कारण तुम्हाला काय गव्हर्नमेंटकडून फिया यायच्या आहेत, नाही तर विद्यार्थ्यांनी फिया भरायच्या आहेत. आणि मग तुम्ही प्राध्यापकाला पुन्हा सगळा पगार देणारच नाही, 7वा आयोग वगैरे देणार नाही. मग जो काही कलेक्शन आहे त्या कलेक्शनमधून तुमचं भागताय. थोडी हालचाल आता CSR तर इन्स्ट्रुमेंट वाटेल तेवढं द्यायला जाईल. CSR बिल्डिंग वाटेल तेवढा, हॉस्टेल वाटेल तेवढा बांधायला जाईल. म्हणजे मी माझ्या प्रयत्नातून मुलींची हॉस्टेल बांधली, याची संख्या 18 आहे. आणि मी माझ्या प्रयत्नाने ग्रामीण भागातल्या मुलांना जाण्या येण्यासाठी बस घेतल्या, ही संख्या 28 आहे. तरी मी फार अजून हालचालच करत नाही, कारण मग लोकांना असं वाटेल, बरोबरच वेळा ते CSRवाले असंही करतात की बा यांना एक बस देऊन टाका, मला लगेच एक दुसरं काम करून घ्या. म्हणून मी भयंकर कॉशियस असतो. तुमच्याकडून काय घेणार आहेत ते? CSRची ताकद किती आहे याचं तुम्हाला मी उदाहरण देतो. पुण्यामध्ये सध्या 2 बसेस, ओल्वो बसेस मोठ्या, ह्या गाजता आहेत की ज्या MNGLने दिल्या, म्हणजे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने दिल्या. 1.5 कोटीच्या. हॉस्पिटलला म्हणजे काय सगळं त्यात आहे. मेमोग्राफी आहे, दाताची चेअर आहे, म्हणजे डेंटल चेअर आहे, आय चेअर आहे, सगळ्या टेस्ट आहे. 1 तासामध्ये ऑन ईमेल आपल्याला रिपोर्ट येतात. आता पहिली त्यांनी 1.5 कोटीची दिली, त्याचा रिकरिंग एक्सपेंडिचर आम्ही करायला ठरला की जवळजवळ महिन्याला 10 लाख रुपये. त्या गाडीवर असणारे डॉक्टर, नर्सेस, टेक्निशियन वगैरेचा खर्च 15 लाख आहे. 3 वर्ष आम्ही कोण ना कोणतरी तो केला. त्या बसची एकूण पॉप्युलरिटी पाहून तरी दुसरी बस आहे. आता ते मागे लागलेत, कारण एव्हाना या 2 बसेसमध्ये ज्यांनी आपल्या टेस्ट करून घेतल्या, प्रामुख्याने ब्रेस्टच्या कॅन्सर टेस्ट करून घेतल्या, मेमोग्राफी करून घेतल्या, ही संख्या 1 लाख क्रॉस झाली. ते म्हणाले की आता तुम्ही तिसरी या, आपल्याकडे तेवढी मॅनपॉवर नाही, म्हणून थांबा कशी चालवायची बघूया. अशी 10 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेन.
आता 3 वर्ष आम्ही त्याचा दर 15 लाख म्हणजे 12 महिन्याला 1,80,00,000 खर्च करायचो. हे किर्लोस्करला कळलं, प्रमुख निरंजन किर्लोस्करला कळलं. ते म्हणाले की कुठून करताय तुम्ही? एकबोटी वगैरे असे मिळतात मला. ते म्हणाले की 1 वर्षाचा 1,80,00,000 मी करतो. तरी या वर्षीचं ठरवलं की दोन्ही गाड्या म्हणून दर 15 लाख 1,80,00,000 मी करणार. मी अशासाठी हे सगळे फिगर सांगतो. याच्यापेक्षाही मोठे सांगेन, पण एवढं थांबतो. म्हणजे मी ते परवाचं उदाहरण सांगायचं मला मोहच आहे की काय साईज आहे. माधव नेत्र रुग्णालय, माधव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर, हे नाव त्यांचं माहिती पण नसतं लोकांना, कारण त्यांना गुरुजी म्हणून ओळखायचं. तर त्या माधवराव गोळवलकरांच्या नावाने एक तिथे मोठं हाय हॉस्पिटल खूप सुंदर आहे. तर त्यांना आता एक आणखी नवीन बांधायचं आहे, खूप अद्ययावत बांधायचं आहे. मी रेव्हेन्यू मिनिस्टर असताना त्यांचा एक जागेचा प्रश्न सोडवला मिळेल. परवा त्यांच्या नवीन जागेच्या पायाभरणीला मोदीजी आले, सरसंघचालक मोहनजी भागवत आले. त्यांचा आग्रह होता की तुम्ही आलाच पाहिजे. आमच्याकडे जिथे अपेक्षित असतं तिथे जायचं असतं. मला काही तिथून अपेक्षित वाटलं नाही. पण 4 दिवसांनी आणखीन एका कामासाठी गेल्यानंतर गेलो. म्हटलं नवीन हॉस्पिटल बांधण्याचा खर्च किती आहे? तर म्हणाले 517 कोटी. 517 कोटी रुपये करणार नाही म्हणाला. नाव सांगत नाही ती ओपनली, पण त्याबरोबर त्या एक्सने आम्हाला 140 कोटी एक रकमे दिले. म्हणजे एक मोठी समाजातली फर्म आहे, जी फर्म मोठा बिझनेस करते, त्यांनी त्याला 140 कोटी. मी लगेचच थोडं जास्त लांबलं पण तो मुद्दा पूर्ण करतो की सरकार स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला खूप पैसे देते आहे, इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून देईल, कधी बांधकामाच्या निमित्तानं देईल. पण तुम्ही जरा हला एक CEO अपॉइंट करा की जो कंपन्यांमध्ये जाईल आणि वेगळ्या प्रकारचे CSRचे प्रपोजल बनवणे, बिल्डिंग बांधणं आहे, लेडी हॉस्टेल बांधणं आहे, व इन्स्ट्रुमेंट घेणं आहे, असं मला स्वाभाविक पण वाटतं. कारण सगळे प्रश्न इकडून तिकडून त्या अर्थकारणाशीच फिरत असतात. आता पुढचा मुद्दा जो आहे की शिक्षण संस्था म्हणजे इंडस्ट्री नाही आहे ना. तुम्ही लोकांना ज्ञान देण्यासाठी हे सगळं निर्माण केलं असं माझं मत आहे. तर त्याच्यावर तुम्ही जरा आता कॉन्सन्ट्रेट करा. जग कुठे चाललेलं आहे. आज आपल्याला युद्ध एका अर्थाने जिंकलं, घुसून मारलं याचा आनंद होतो, पण त्याच्या मागचे ब्रेन तयार झाले ना इथे. इथे चाकणला एक 35 वर्षाचा पोरगा आहे, नाव कोट करायला परवानगी नाही. 2दा आपले जे सैन्याचे प्रमुख होते जे ऍक्सिडेंटमध्ये गेले, रावल, ते 2दा तिथे आले. 35 वर्षाचा पोरगा आहे. हे जे उडतंय ना धडाधड धडाधड, त्यातला जो आत्मा आहे तो डेव्हलप करो. ज्याला आपण क्षेपणास्त्र पॉइंटिंग तर चाकण एवढंच मला म्हणण्याला परवानगी आहे. तर मुलाचं नावही सांगू शकत नाही, त्याचा कारखानाही सांगू शकत नाही, परवानगी नाही. जाण्यासाठी खूप आधी परवानग्या करायला लागतात. माझा मित्र आहे त्यामुळे तो म्हणाला मी 2दा गेलो. तर ते आपोआप आणि पाकिस्तानला ते करता आलं नाही. पाकिस्तानकडे त्या तुर्कस्तानने पाठवलं पण काय 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 काय, पण त्याच्यासाठी आवश्यक असणारे मॅनपॉवर शब्द आगामी काळात खूप महत्वाचा झालेला आहे. आणि मॅनपॉवरमध्ये मग सगळे विषय येतात. मॅनपॉवरमध्ये ज्ञान येतं, बाउंडिंग येतं. बाउंडिंग आहे, एक जण आपला विकला गेला असतं ते केवढ्याला पडलं असतं. बाउंडिंग निर्माण केलं. ते बाउंडिंग सैन्यात निर्माण केलं गेलं असेल, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, घरात आईने निर्माण केलं असेल. जातोय सर तू प्रामाणिकपणे वाग. तर याची एक नॉलेजच्या बरोबर एक रचना उभी करायला लागेल की या रचनेमध्ये आगामी काळ संपूर्ण जग प्रामाणिकता मागतंय. तो प्रामाणिक आहे का? थोडा इफिशियंट असला तरी चालेल, प्रामाणिक आहे, पटवून देतात. तर हा प्रामाणिकता जो गुण आहे तो भाषणातून निर्माण होत नाही. तो संस्थेमधल्या प्राध्यापकांच्या व्यवहारातून निर्माण होतो. तो संस्थेमधल्या प्राध्यापकांच्या सवयीतून निर्माण होतो. तो लॅकिंग होतोय की काय याचा विचार केला पाहिजे. तर सगळे ग्रॅज्युएट MBA बाहेर पडतील, विकले जातील, अक्षरशः विकले जातील. जर्मनीने 4 लाख मागितलेत तरुणी. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी हाच मुद्दा मांडला की आज जगामध्ये तुमच्या तरुणीमध्ये जी प्रामाणिकता आहे ती आम्हाला दिसत नाही आहे, त्यामुळे आम्हाला भारतातले तरुणी हवेत. आणि त्यामुळे यावर काय करता येईल. आपण IKS नावाचा शब्द वापरतो, पण एकदा निवेदिताकडे जातो, इथे बसलेला 90% लोकांना IKS याचा फुल फॉर्म सांगता येणार नाही.
चल भाषण थांबवतो, सुरू करू. IKS 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 मी त्याचं कुठे तुम्हाला विचारलं. IKS हा नवीन शैक्षणिक धोरणाचा प्राण आहे, देशाचा नाही जगाचा प्राण आहे. हा, ही जी गुलाम मनस्थिती निर्माण झाली आहे, युद्ध नाही हो, इंग्लंड आणि अमेरिका किती मोठं. अरे मोदी एका छोट्या गावातून निघाले सगळ्या जगाचं नेतृत्व करायला. पाकिस्तानच्या पंतप्रधानाचं 2 दिवसापूर्वीचं भाषण टीव्हीवरचं पाहिलं तर ते म्हणाले तुर्कस्तान सोडून कोणाला मदतच नाही केली. चीनने सुद्धा नरोवा कंजुरोवा केली, तुर्कस्तानने सुद्धा काय पाठवलं विमानात कोणाला कळलंच नाही. पण हे करण्यासाठी गुजरातमधल्या वडनेरमधला वडील चहा विकणारा जो आहे त्याच्यावर RSSने आणि सगळ्यांनी मिळून जे संस्कार केले, देशभक्ती, प्रामाणिकता, बॉन्डिंग, ब्रिलियन्सी, माझ्या भाषेत, कुठल्याही देशात ते हिंदी सोडून बोलत नाही. ज्याला माहिती करून घ्यायचं त्यांनी ट्रान्सलेटर द्या. कुठल्या देशात हिंदीशिवाय बोलत नाही. बिलकुल त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड नसतो. आपल्याला ते तिथून कळत नाही ते कुठल्या भाषेत बोलले, ते हिंदीतूनच बोलतात. ट्रान्सलेटरच हसतो. ते म्हणतात माझ्या हिंदीतून माहिती करून घ्यायची, नका करून घेऊ. आमची मानसिकता काय, आमचं इंग्लिशशिवाय चालत नाही, आमच्या मुलांचं इंग्लिशशिवाय चालत नाही. आणि त्यामुळे या दिशेने शिक्षण येतं. बाकी आर्थिक प्रश्न, प्राध्यापक 2005च्या आधीच्या पेन्शन नाही, 2005च्या नंतर काही नाही. बघू, एखादं वाक्य मी म्हटलं होतं त्याचं खूप मोठं वातावरण होतं. परंतु एक घर 10,000 चालतं आणि एक घर चालवायला 3 लाख का लागतं. जर देशामध्ये 1,42,00,000 कोटी लोक राहतात, भागिले 4 म्हणजे 35 कोटी फॅमिलीज आहेत. त्या 35 कोटी फॅमिलीमधल्या 15 कोटी फॅमिली कशा जगत आहेत, 20 कोटी फॅमिली बऱ्या जगत आहेत. त्यातल्या कोणालाच महिन्याला 3 लाख लागत नाहीत. तर मग काही जणांना 3 लाख का लागतात, प्रश्न आहे ना. 3 लाखामध्ये आपल्याला अगदी 20,000 नको, 30,000 म्हटले तर 10 प्राध्यापक घेता येतील ना. पण त्याच्या खालीच आपण येऊ शकत. आता ही पण बातमी होईल, चंद्रकांत पाटलांनी असं सुचवलं की प्राध्यापकांनी कमी पगार घ्यावे. लगेच प्राध्यापक संघटना माझ्या विरुद्ध उठली. मी माझं मनोगत मांडलं, मिनिस्टर म्हणून नाही म्हणलं. चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील नावाच्या तरुणाला दिवसभर फिरताना जाणवतं. तर शिक्षण संस्था चालत नाहीत, पैसे कमी आहेत, तर बसून ठरवा ना. नाहीतर मग मी म्हटलेलं CSR ठरवा. तर असं ठरवा की आमचं कॉलेज जे आहे ते जेवढे पैसे मिळतात त्याच्यामध्ये आम्ही चालू आणि त्यांना आम्ही नॉलेजवर भर देऊ, इंडियन नॉलेज सिस्टीमवर भर देऊ. म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम IKS याचा पत्ता नाही आणि पगार वाढीची अपेक्षा आहे. 2005च्या नंतर त्याला पेन्शन द्या असं म्हणणं आहे. तर तो संपूर्ण जगाचं नेतृत्व करणारा भारत कसा उभा करणार आहोत हा प्रश्न आहे. हे म्हणत असताना तुमच्या प्रश्नांकडे पहिलं काय म्हटलं, उद्या मिटिंग आणि लगेच मिनिट्स फायनल करतो. आणि त्यामुळे एक प्रश्नवाईज जात नाही. पण समजा एखादा विषय फार्मसीच्या बाबतीमध्ये डॉक्टर गजानन इम्पॉर्टंट म्हणाले. आत्ता 10 दिवसापूर्वी सगळा सेक्रेटरीचा फोर्स घेऊन मी दिल्लीत 2 दिवस होतो. सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये आम्ही आरोग्यमंत्र्यांना भेटलो आणि म्हटले काय चाललं आहे की तुम्ही बाजार काढलाय सगळं फार्मसीचं दररोज नवीन संस्था, आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला पत्र देतो की आमची NOC मिळाल्याशिवाय तुम्ही परवानगी द्यायची नाही. मान्य केले त्यांनी, आमची NOC मिळाल्याशिवाय मान्य केणार नाही. अशा काही गोष्टी आम्ही जवळ भांडतो. किंवा आता CETचे 3च्या ऐवजी 4 कॅप केले. कॅप 1, कॅप 2, कॅप 3 नाही, कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 केला की जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी त्या सेंट्रल रचनेत सामावून जातील. मग उरतील ते तुम्हाला संस्था लेवलला भरायला पण परवानगी दिलेलीच आहे. तर मोठा मुद्दा राहिला आहे तो अर्थकारणाशी जोडलेला आहे की हा जो कॅप 4 आहे, कॅप 4 नंतर संस्था आहे त्याची फी प्रतिपूर्ती सरकारने करावी की नाही करावी. या विषयामध्ये सरकारचं अतिशय शुद्ध लॉजिक आहे. ज्याला कॅप 1 मध्ये मिळत नाही, कॅप 2 मध्ये मिळत नाही, कॅप 3 मिळत नाही, कॅप 4 मध्ये मिळत नाही, त्याची फी सरकारने का भरावी. त्याचं लॉजिक एकदा सांगा, मग ती सुरू करून टाकतो. 4 कॅप मध्ये ऍडमिशन मिळाली नाही, आता कशी बशी मिळाली, तो कसा पास होणार आहे. मग ती ATKT नावाचं प्रकरण आलंय. ते गोसावी सरांचे हैराण असतात, सारखे आंदोलन चालतात. डोक्यावर टोपी घेऊन 3 टोपली घेऊन 3 4 वर्षाचे विषय घेऊन पोरं चालले आहेत. ATKT अलाउड टू कीप टर्म, अलाउड टू कीप टर्म, अलाउड टू कीप टर्म. किती वेळा तुम्हाला घ्यायला प्रयत्न काय. असे एका वर्षात आपले विषय न संपवणारे
म्हणजे न पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप सरकारने भरावी तुमचं म्हणणं असेल तर भरून नको. त्याच्याऐवजी काय डिमांड केल्या पाहिजे? कोणीही महाराष्ट्रात कुठल्याही मुलीने माझी 100% फी भरा अशी मागणी केली नव्हती. मी आणि एकनाथजींनी ऑन अवर ओन ती केली. एक सुद्धा आंदोलन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सरकार चालवत असलो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधीही मोर्चे निघाले नाही, कधी उपोषणं झाली नाही, कधी धरणी धरली नाही. पण जाणता राजा लोकांचं मन जाणायचं. शाहू महाराजांच्या काळामध्ये सक्तीचं शालेय शिक्षण करा. किती सक्तीचं? शाळेत मुलं न पाठवणाऱ्या पालकांना दंड असायचा. मुलींचं शिक्षण मोफत असायचं. शाहू महाराजांच्या काळामध्ये मुलींनी आंदोलन नाही केली. तसं 900 कोटी रुपये खर्च करून 50% मुलींची फी आम्ही 100% माफ केली. ती मुलीने आंदोलन केली. न आंदोलन केलेली, तुम्ही म्हणताय की कॅप 4 नंतरच्या मुलांची स्कॉलरशिप भरा. मी आता जे मांडतो ते तुम्ही विचारच केलेला नाही. न मुलींनी मागणी केलेली एक मागणी मान्य करण्याच्या दिशेने आम्ही चालवलो. ते म्हणजे काय? तर आम्ही ट्युशन फी माफ केली, आम्ही परीक्षा फी माफ केली, आम्ही अदर फी माफ नाही केली. संस्थाचालक तुम्ही इतके हुशार आहात की ट्युशन फीपेक्षा तुमची अदर फी जास्त आहे. मग ती मुलगी पुन्हा म्हणते की माझी ट्युशन फी सरकारने भरली, माझ्या अदर फीचं काय करायचं? मग आता आम्ही अदर फी सुद्धा तुमच्या FRA मध्ये जोडून तुम्हाला फी वाढवून देतो. म्हणजे तुम्हाला अदर फी मागावी लागणार नाही. आणि मग ती अदर फी सुद्धा आम्ही तुम्हाला FRA मधून सँक्शन करून दिली की आपोआप ती अमाऊंट आम्ही देणे लागतो. एवढं पाहिजे आम्ही देणे लागतो. म्हणजे तुम्ही मुलांकडून मॅगझिन फी, गॅदरिंग फी काय करता की नाही मला माहित नाही, जिमखाना फी, अशा ज्या फियांची यादी एका कॉलेजमध्ये तर मला सर रिसीट अशी सापडली. आमच्या कॉलेजमधल्या ज्या प्राध्यापकांना अनुदान नाही त्यांचं अनुदान देण्यासाठीचं कॉन्ट्रीब्युशन ऑफिशियल कॉन. तर तुमच्या कॉलेजमध्ये ज्या प्राध्यापकांना पगार देता येत नाही त्याचं मुलींवर कशाला बर्डन टाकता. पण आम्ही असं ठरवलं की तुम्ही टाका, त्याला आम्ही FRA टाकतो. फी म्हणजे खर्च भागिले विद्यार्थी करतो, फी तुम्हाला वाढीव होतो. मग ती जी ट्युशन नावाची फी आहे, ट्युशन प्लस अदर फी नावाची आम्ही रिएम्बर्स करतो. हे तुमचा काही गोंधळ राहणार नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या रिसिप्ट अदर फी नावाचं कॉलम देईल. असं एक विचार आम्ही कुठे वर्तमानपत्रामध्ये लगेच बातमी छापतील तिकडे बघा तो तर लिहितोच आहे जोरजोरात. मला फटके पडतील CM कडून. आत्ता 2दा फोन आला, वेगळं कारण नाही आला, हे सांगायला नाही आलं की सांभाळून बोल. तर असा एक विचार करतो. दुसरा एक खूप क्रांतिकारी विचार करतो. तो विचार असा आहे की कॉलेजमध्ये वर्क अर्न अँड लर्न हे विद्यापीठातही आहे, कॉलेजमध्ये आहे. एकूण विद्यार्थी संख्येच्या, प्रामुख्याने विद्यार्थिनी संख्येच्या किमान 25% मुलींना 1000 रुपये दरमहा पॉकेट मनी मिळालाच पाहिजे. आम्ही त्याची काय रचना लावतोय? तर तुम्ही कॉलेजमध्ये, मी माझ्या खिशातून एका कॉलेजमध्ये प्रयोग केला, सक्सेस झाला. राधानगरीला एक कॉलेज आहे फार्मसी कॉलेजचं, अभिजित तायशेट नावाचा खूप डायनॅमिक पोरगा आहे. तर मी त्याला असं म्हटलं की तुझ्या कॉलेजमध्ये तू 50 मुलींना दरमहा 1000 रुपये मिळतील याची कामाची निर्मिती कर, मी देणार 1 वर्ष तुला. त्याप्रमाणे परवा एका महिन्याचे तर तो 27 जणींना देऊ शकला. 27,000 ते 27,000 देण्याचा कार्यक्रम झाला. मी गेलो. तर मी त्याला म्हटलं तुम्ही 50,000 दरमहा द्यायला त्याला तू 27,000 खर्च केले, तुझं काम काय द्यायचं कळत नाही. मी तुला 28 कामाची यादी दिली. त्यांनी काय काय कामं दिली होती? कॉलेजवर त्यांच्या लायब्ररीमध्ये 2 मुली, कॉलेजमध्ये त्यांच्या कॅन्टीनमध्ये 3 मुली, कॉलेजमध्ये झाडं लावायला 4 मुली. अरे बाबा कॉलेजच्या बाहेर पड. आणि कॉलेजच्या बाहेर पडून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजचं जे सांगितलं आहे की कॉमर्सचा विद्यार्थी पतसंस्थेत गेला पाहिजे, कॉमर्सचा विद्यार्थी बँकेत गेला पाहिजे, कॉमर्सचा विद्यार्थी शेअर मार्केटमध्ये गेला पाहिजे. उद्या सायन्सचा विद्यार्थी हा तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला पाहिजे. सामाजिक उपक्रम शोधून काढ. लहान मुलांचं संस्कार केंद्र कॉलेज चालवतो, 5 मुली आमच्या संस्कार केंद्र चालवायला जातात. प्रौढ शिक्षा वर्ग चालवतो आम्ही, त्यात 10 मुली जातात. असं जेवढ्या मुलींना दरमहा 1000, 1200, 1500 पाहिजे त्या सगळ्यांना काम क्रिएट कर, निर्माण कर. आणि 60 रुपये पिरियड प्रमाणे, हे 55 देतात बाबू, 60 रुपये पिरियड प्रमाणे दर मुली, प्रत्येक मुलीला फी पण आम्ही देणार 100%, अदर फी पण आम्ही देणार 100%. आणि तिला पॉकेट मनी हा 1000, 1200, 1500 व्हायला पाहिजे. असं 5 लाख मुलींना
सेंट्रली आम्ही फायनान्स करून आम्ही विद्यापीठाला देऊ, विद्यापीठ कॉलेजला देता येईल का, जेणेकरून ह्या महाराष्ट्रातली मुलगी ही सायकोलॉजिकली फ्री झाली पाहिजे. माझ्या बापाला फी भरावी लागत नाही, माझ्या बापाला अदर फी भरावी लागत नाही, वर मला पॉकेटपणे 1000, 1200, 1500 मिळतो आणि मला आनंद आहे की मी काम करते आणि 1500 रुपये मिळवते आणि त्या 1500 रुपयातून सिनेमाला जातो, असं तिला आनंद मिळतो. या प्रकारच्या तुम्ही न मांडलेल्या मागण्यासोबत सुद्धा आम्ही विचार करतो. मांडलेलं मागणं उद्या दुपारी 3 वाजता मंत्रालय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभाराची वाट न बघता पळतो. माझ्या घरी 6 मीटिंग